पीक विम्यातनं कंपन्यांनी कमावले तब्बल 10,000 कोटी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात ही माहिती दिली आहे। विमा कंपन्यांच्या कमाईचा आकडा पहिल्यांदाच रेकॉर्डवरती आलाय आणि या आकड्यातनं अर्थातच पीक विम्यातनं कंपन्या किती कमावतात याची माहिती ही समोर आली आहे। तब्बल 10,000 कोटी हे केवळ पीक विम्यातनं कंपन्या कमावतात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी विधिमंडळातच ही माहिती दिली आणि त्यामुळे अर्थातच कमाईचा हा आकडा पहिल्यांदा रेकॉर्डवर सुद्धा आलेला आहे। आतापर्यंत आपण बघतोय पीक विम्यासाठी हे सगळे शेतकरी अर्ज दाखल करत असतात, कारण अर्थातच जर येत्या काळामध्ये कोणती मोठी हानी पिकांसंदर्भात झाली तर त्यांना त्या पीक विम्याचा फायदा होऊ शकतो। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय नेमका रेकॉर्डवरती आकडा येतोय हा 10,000 कोटींचा आणि त्या मागचं, आणि अर्थातच आता आपण जर कालचीच बातमी बघितली तर इतक्या कमी प्रमाणात सगळे शेतकरी जे आहेत ते सुद्धा पीक विम्याकडे जाताना पाहायला मिळतात, पाठ फिरवलेली पाहायला मिळते। काय या सगळ्या मागचं गणित? प्रज्ञा, काही आमदारांनी प्रश्न विचारले होते, कारण आता नवीन पीक विमा आपण स्वीकारलाय। पूर्वी आपल्याला आठवत आहे की 1 रुपयामध्ये सरकारने पीक विमा द्यायचं ठरवलं आणि मग शेतकऱ्यांची संख्या त्याच्यामध्ये खूप वाढली। आता जी नवीन पीक विम्याची योजना आहे त्याच्यामध्ये ट्रिगर्स, म्हणजे 24 तासामध्ये किती नुकसान झालं, प्रत्यक्षात पाऊस न झाल्यामुळे किती नुकसान झालं, काढणी पश्चातचं जे नुकसान आहे, ह्या संदर्भातल्या काही नवीन नियमावली आहेत आणि त्याच्यावरून शेतकरी नाराज आहेत आणि म्हणून बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाच नाही। जसं आता काल आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रतिनिधीने सांगितलं की 97% शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या ह्या पीक विम्याकडे पाठ फिरवली। त्याच उपप्रश्नामध्ये कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की आधीची पीक विमा जी योजना होती तिच्यात काय काय दोष होते, कारण नवीन पीक विमा संदर्भामध्ये माहिती देताना आधीची पीक विमा चुकीची आहे हे सांगावं लागेल। तर ते सांगत असताना 10,000 कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी आणि राज्य सरकारने मिळून जो प्रीमियम भरला त्याच्यातनं फायदा उपटवला असं ते सांगितलं आहे। आता प्रश्न एवढाच आहे की ठीक आहे, 10,000 कोटी रुपयाची त्यांनी मोठा काय मलिदा खाल्ला वगैरे, सरकार काय करणार आहे? तर समजा जर पीक विमा कंपनीच्या खात्यावरती 10,000 कोटी रुपये सरकार आणि शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमचे गेले असतील तर पूर्वलक्षी प्रभावाप्रमाणे सरकार काही करणार आहे का? आणि जर पीक विमा कंपन्यात आजवर इतका मोठा गोंधळ होता पीक विम्यामध्ये, तर आधीच्या कृषी मंत्र्यांनी काय केलं असा प्रश्न आहे। देशाच्या पातळीवरती पण राज्यसभेमध्ये गेल्या वर्षी हीच माहिती दिली होती आणि तेव्हा तो आकडा जवळपास 38,000 कोटी रुपयाचा होता। अनेक राज्यांनी आता पीक विमा योजनेतनं अंग काढून घेतलेलं आहे। तसंच काल कृषी मंत्र्यांनी सांगितलं आणि मग कळलं की 10,000 कोटी रुपये थोडी नाही अमाऊंट ही, 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्याकडनं आणि राज्य सरकारच्या प्रीमियम बंद पीक विमा कंपन्यांनी लाटले। मोठे मोठे खासगी व्यावसायिक याच्यामध्ये आहेत। पण आणखीन एक महत्वाची बाब की ज्या वेळेला शेतकऱ्यांना खरंच गरज असते त्यावेळेला मात्र ह्या पीक विम्याचे पैसे मिळताना त्यांना अनेक जाचक अटींमधनं जावं लागतं, अनेकदा पैसे मिळतही नाहीत, ही सुद्धा तेवढीच महत्वाची बाब आहे। या संदर्भातही आपल्याला नक्कीच बोलावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। पीक विम्यातनं कंपन्यांनी तब्बल 10,000 कोटी रुपये कमवलेले आहेत आणि कृषी मंत्र्यांनी थेट विधिमंडळामध्ये ही माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या आधारे तब्बल 10,000 कोटी रुपयांचा मर्यादा हा पीक विमा कंपन्यांना मिळतोय। मात्र शेतकऱ्यांना काय मिळतंय असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय।